नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या जोहार अकॅडमीमध्ये. आपण आज बघणार आहोत पोलीस भरती सराव प्रश्नपत्रिका. हे प्रश्न महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी सर्वात महत्त्वाचे रिव्हिजन प्रश्नोत्तरे असणार आहेत मित्रांनो. तसेच पोलीस भरती PYQ प्लस चालक घडामोडीवर हे सर्व प्रश्न आधारित आहेत व मागील झालेल्या पोलीस भरतीमध्ये रिपीट झालेले प्रश्न आपण घेतलेले आहेत. तर टाइम न वेस्ट करता बघूया आपले प्रश्न. प्रश्न क्रमांक 1 बघूया. जागतिक साक्षरता दिवस दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा केला जातो? जागतिक साक्षरता दिवस हा 8 सप्टेंबर या दिवशी दरवर्षी साजरा केला जातो मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 आपला राईट आन्सर असणार आहे. सर्व प्रश्न हे अत्यंत महत्त्वाचे आहेत मित्रांनो. हे सर्व प्रश्न नोट करून घ्यायचे व तसेच तुम्हाला या प्रश्नांचे जर आन्सर येत असेल तर कमेंटमध्ये सांगायचे, म्हणजे की तुमच्या याच्यात रिव्हिजन सुद्धा होऊन जाईल. प्रश्न क्रमांक 2 बघूया. कोणत्या स्टार्टअप कंपनीने मानवी मेंदूत शस्त्रक्रियेद्वारे चिपचे प्रत्यारोपण केले आहे? न्यूरालिंक या स्टार्टअप कंपनीने मानवी मेंदूत शस्त्रक्रियेद्वारे चिपचे प्रत्यारोपण केलेले आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 3 बघूया. केंद्र सरकारने कोणत्या ठिकाणाचे नामकरण श्री विजयपुरम असे केले आहे? केंद्र सरकारने पोर्ट ब्लेअर या ठिकाणाचे नामकरण विजयपुरम असे केले आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 4 बघूया. कोणत्या ठिकाणी मराठी तितुका मेळावा विश्व मराठी संमेलनाचे आयोजन करण्यात आलेले आहे? हा प्रश्न 2014च्या भरती व 2022 या भरतीमध्ये 2 ते 3 वेळा विचारला गेला आहे मित्रांनो, म्हणून महत्त्वाचा प्रश्न आहे. वाशी हे नवी मुंबईमध्ये आहे मित्रांनो. या ठिकाणी तितुका मेळावा व विश्व मराठी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 5 बघूया. मराठी भाषेमध्ये आणि व किंवा अथवा हे शब्द सामान्यतः डॅश डॅश म्हणून वापरले जातात. आणि व किंवा अथवा हे शब्द सामान्यतः मराठी भाषेमध्ये उभयान्वी अवयव म्हणून वापरले जातात मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 आपला राईट आन्सर असणार आहे. 2 किंवा अधिक शब्द अथवा 2 किंवा अधिक वाक्य यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दांना अवयवान्वी अवयव असे म्हणतात मित्रांनो. आणि व किंवा अथवा हे शब्द 2 वाक्यांना जोडतात, म्हणून यांना उभयान्वी अवयव असे म्हणतात मित्रांनो. पुढचे प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 6 बघूया. सर्वोच्च न्यायालय ज्या कायद्यावर कार्य करते व ते कायदे भारतीय संविधानाने कोणत्या देशाकडून घेतलेले आहे? सर्वोच्च न्यायालय ज्या कायद्यावर कार्य करते व ते कायदे भारतीय संविधानाने कोणाकडून घेतले आहे मित्रांनो? तर जपान या देशाकडून हे कायदे घेतलेले आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 7 बघूया. पुढील 10 वर्षासाठी रस्ता सुरक्षेसाठी कृती आराखडा स्वीकार करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? पुढील 10 वर्षासाठी रस्ता सुरक्षेचे कृती आराखडा स्वीकारणारे पहिले देशातील राज्य हे राजस्थान ठरले आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 8. मुघल सम्राट अकबरच्या दरबारातील मुख्य 9 सदस्यांना नवरत्न असे म्हणतात. त्यात खालीलपैकी कोणाचा समावेश नव्हता? याच प्रश्नामध्ये अजून एक प्रश्न बनतोय मित्रांनो. तर मुघल सम्राट अकबरच्या दरबारात मुख्य 9 सदस्यांना नवरत्न असे म्हणतात. हा एक महत्त्वाचा प्रश्न बनतो मित्रांनो. हा प्रश्नही वारंवार विचारला जातो. आपल्या या प्रश्नाचा राईट आन्सर असणार आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 राजा भारमल. मुघल सम्राट अकबरच्या दरबारातील मुख्य 9 सदस्यांना नवरत्न असे म्हणतात. त्यात राजा भारमल यांचा समावेश होत नाही मित्रांनो. तर ऑप्शन क्रमांक 2 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 9 बघूया. मिलिंद या शब्दाला समानार्थी शब्द नसलेला शब्द ओळखा. समानार्थी शब्द नसलेला शब्द ओळखायचे मित्रांनो. मिलिंद या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द ओळखायचे. आपल्या 4 ऑप्शन दिलेले आहेत, त्यापैकी आपला मिलिंद या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द म्हणजे पंकज होतो मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 10 बघूया. राष्ट्रपती राजवट
एखाद्या राज्यामध्ये जास्तीत जास्त किती वर्ष लागू करता येते? राष्ट्रपती राजवट हे जास्तीत जास्त एखाद्या राज्यामध्ये 3 वर्ष लागू करता येते मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 11. भारतीय नागरिकांच्या अधिकाराचा समावेश घटनेच्या विभाग 3 कलम 14 ते कलम 18 यामध्ये केला आहे. भारतीय नागरिकांच्या समतेच्या अधिकारचा समावेश विभाग 3 कलम 14 ते कलम 18 मध्ये केला आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 12 बघूया. ज्या स्नायूद्वारे आपल्या शरीराच्या हालचालीवर आपल्या मनाप्रमाणे नियंत्रण ठेवता येते त्याला डॅश डॅश असे म्हणतात. आपल्या शरीरावर किंवा मानवी शरीरावर जे स्नायूद्वारे आपल्या शरीराच्या हालचालीवर मनाप्रमाणे नियंत्रण ठेवता येते त्यांना ऐच्छिक स्नायू असे म्हणतात मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 13. कमलनयन या सामाजिक शब्दाचा प्रकार ओळखा. कमलनयन या सामाजिक शब्दाचा प्रकार कर्मधारय समास आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 आपला राईट आन्सर असणार आहे. हा तत्पुरुष समासाचा प्रकार आहे. विग्रह केल्यानंतर दोन्ही पदे प्रथम विभक्ती मिळाली तर त्याच कर्मधारय समास असे म्हणतात. कमलनयन, कमल हेच नयन असे त्याचे सामाजिक शब्द होतो मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 14 बघूया. गीता रहस्य या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? गीता रहस्य या कादंबरीचे लेखक लोकमान्य टिळक हे आहेत मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 15. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि मी तो मिळवणारच ही घोषणा कोणी दिली होती? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. हा बरेचदा वनरक्षक, तलाठी व पोलीस भरतीमध्ये वारंवार रिपीट झालेला आहे. या प्रश्नाचा आन्सर जर तुम्हाला येत नसेल तर असं समजायचे की तुमचा अभ्यास अजून कमी आहे. ज्यांना कोणाला या प्रश्नाचा आन्सर येत असेल तर कमेंटमध्ये सांगायचे. बघूया तुमचा अभ्यास किती झालेला आहे. 4 ऑप्शन दिलेले आहेत त्यापैकी कमेंट म्हणजे आन्सर सांगायचे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 16. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी 8 ऑक्टोबर 2024 रोजी कोणते धोरण जाहीर केले होते? वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी 8 ऑक्टोबर 2024 रोजी हमसफर धोरण हे जाहीर केले होते मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 17 बघूया. महाराष्ट्रात खालीलपैकी कोणी आपल्या संस्थानात आंतरजातीय विवाह मान्यता देणारा कायदा पास केला? महाराष्ट्रात शाहू महाराज यांनी आपल्या संस्थानात आंतरजातीय विवाह मान्यता देणारा कायदा हा पास केला होता मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 18. बाळांनो या शब्दात असणारी विभक्ती कोणती आहे? बाळांनो या शब्दात असणारी विभक्ती ही संबोधन विभक्ती आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 आपला राईट आन्सर असणार आहे. बाळांनो या शब्दाला संबोधनाचा नो हा प्रत्यय लागलेला आहे. संबोधन विभक्तीला एकवचनात प्रत्यय नाही. आपल्या या प्रश्नाचा राईट आन्सर असणारे ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 19 बघूया. 1973 मध्ये भारतातील वाघांची संख्या वाचवण्यासाठी खालीलपैकी कोणता प्रकल्प सुरू करण्यात आला होता? भारतामध्ये वाघांची संख्या वाचवण्यासाठी 1973 मध्ये व्याघ्र प्रकल्प हे सुरू करण्यात आले होते मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 20. शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो व अतिमहत्वाचा प्रश्न आहे. मी डॉक्टर झालो असतो परंतु मला भरपूर मार्क्स मिळाले नाही. या विधानातील अव्ययाचा प्रकार ओळखायचे. विधानातील अव्ययाचा प्रकार ओळखायचे मित्रांनो. मी डॉक्टर झालो असतो परंतु मला भरपूर मार्क्स मिळाले नाही. या विधानाचा अव्ययाचा प्रकार उभयान्वी अव्यय आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 आपला राईट आन्सर असणार आहे. या वाक्यातील उभयान्वी अवयव परंतु हे उभयान्वी अवयवाच्या न्यूनबोधक या प्रकारात येते. असे
महत्त्वाच्या प्रश्नपत्रिकेसाठी व आपल्या महत्त्वाच्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे व व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांना शेअर करायचे मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जोहार.